इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने आणि यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने तसेच शासनाकडून होणाऱ्या माझी वसुंधरा, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा इत्यादी मध्ये यामुळे आपल्या शहराचे गुणांक कमी होत आहेत। शिवाय खाद्यपदार्थांच्या गाड्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होऊन नागरिकांना उपद्रव होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते। या आदेशानुसार गेले काही दिवसापासून अतिक्रमण विभागाकडून शहरामध्ये KL मलाबादे चौक, थोरात चौक, लिंबू चौक, राणीबाग, जवाहर नगर या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे। यापूर्वी अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त करण्यात आलेले हातगाडे, खोके दंडात्मक कारवाई करून संबंधितास परत देण्यात येत होते। परंतु अतिक्रमण काढलेल्या ठिकाणीच पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने यापुढे शहरात कुठेही अतिक्रमण केलेले निदर्शनास आल्यास सदर हातगाडी, खोका कायमस्वरूपी जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त यांनी संबंधित विभागास दिले आहेत। त्याचबरोबर शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्यावर हातगाड्यासमोर कचरा इतरत्र रस्त्यावर विखुरलेला दिसून येतो। त्यांच्यावर देखील पहिल्या वेळी दंडात्मक आकारणी आणि दुसऱ्या वेळी अशा हातगाड्या कायमस्वरूपी हटवण्याची कारवाई करण्यात येईल आणि सदर हटवण्यात आलेले हातगाडे, खोके कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही। तसेच अतिक्रमण मोहिमेमध्ये संबंधित अतिक्रमण धारकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही। तरी संबंधितांनी गांभीर्याने याची नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।